तर काय म्हणतो पब्लिक, कशा आहेत सर्व? तर आज आहे आमच्या एनएसएस कॅम्पचा शेवटचा दिवस. तर आम्ही आल्याबरोबर रोजच्या सारखं बॅनर लावून घेतलं. तर आज आमची पहिली ऍक्टिव्हिटी होती ड्रॉइंग कॉम्पिटिशन. इथे लहान मुलांना ड्रॉइंग काढताना बघून माझी पण खूप इच्छा झाली, तर मी पण बसलो ड्रॉइंग काढायला. हे आहेत निंबेकर सर, हे पण बसले माझ्यासोबत ड्रॉइंग काढायला. सर तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी ड्रॉइंग काढत होते. मग इकडे चालू होता लहान मुलांची डान्स प्रॅक्टिस. मग यांची डान्स प्रॅक्टिस झाल्यावर आम्ही त्यांना शाळेत नेऊन दिला. हे आहेत लहान मुलांनी बनवलेले क्राफ्ट पेपरचे वस्तू. हे आहेत लहान लहान मुलांनी बनवलेले ड्रॉइंग. मग आम्ही या छोट्याशा मुलाला लुंगी घालून देत होतो. प्रिन्सिपल सर याचेच होते म्हणून आम्ही सर्वांना केला डान्स. प्रोग्राम कोणता पण असो, पण ह्या मुली आणि मुलं गरबा केल्याशिवाय मानत नाही. मग आले आमचे प्रिन्सिपल सर. आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज होता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. या विद्यार्थिनीला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये पहिला पारितोषिक मिळाला. मग या लहान चिमुकल्यांनी म्हणला एक महाराष्ट्र गीत. मग थोड्याच वेळात झाली डान्स कॉम्पिटिशनला सुरुवात. मागे उभे राहून मग आम्ही डान्स बघत होतो. मग या गावच्या एका सरांनी केला सुंदरसा डान्स. मग लगेचच आमच्या व्हॉलेंटिअरनं पण केला डान्स. आमची मुलं पण काही कमी नाही या डान्स करण्यामध्ये. त्यांनी पण एक धमाकेदार डान्स केला. मग आमच्या अध्यक्ष साहेबांनी इतका इमोशनल डान्स केला की सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. मग आमच्या प्रिन्सिपल सरांनी पण एक सुंदरसा गीत म्हणला. मग आमच्या अध्यक्ष साहेबांनी सर्व लहान मुलांना गिफ्ट दिले. तर असा होता आमच्या एनएसएस कॅम्प. 5 दिवस कसे निघाले काही कळलंच नाही. या एनएसएस कॅम्पच्या आठवणी मी कधीच नाही विसरणार. व्लॉग कसे वाटले तुम्हाला कमेंटमध्ये सांगा गाईज. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.